नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, श्रीकृष्णाच्या लीला ज्या ठिकाणी घडल्या होत्या ते ठिकाण म्हणजेच वृंदावन हे भारतातील आणि जगभरातील हिंदू भाविकांना याबद्दल माहिती असेलच की श्रीकृष्णाच्या लीला कुठे घडल्या होत्या। आणि आता आपल्याला किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना वृंदावन बघणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मी आता तुम्हाला घेऊन आलेलो आहे मुंबईच्या अगदी जवळच असलेल्या गोवर्धन इको विलेज या ठिकाणी। आणि या ठिकाणी कसं जायचं, कसं यायचं आणि सोबतच आपल्याला तिकडे काय काय बघता येईल याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ असेल। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। भगवान श्रीकृष्णांची पवित्र नगरी वृंदावनला भेट देण्याची इच्छा आपल्यातील बरेच जण बाळगून असतात। प्रत्येकाच्या मनात हा विचार असतो की एकदा तरी त्या भूमीचे दर्शन घडावे, पण दुर्दैवाने बऱ्याच लोकांना कधी वेळ नसतो तर कधी खर्च परवडत नाही। जर हे ऐकून तुम्ही स्वतःला या परिस्थितीशी जोडून घेत थोडे खिन्न झाला असाल तर थांबा, कारण मुंबई आणि आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी एक खास ठिकाण मी आज दाखवणार आहे। हे ठिकाण अगदी वृंदावनासारखेच भासते। मुंबईच्या गोंगाटात आणि प्रदूषित वातावरणापासून दूर पालघरच्या हिरव्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गोवर्धन इको विलेज सुमारे 100 एकर जागेत विस्तारलेलं असं हे गाव आहे। आता जवळजवळ तासाभराचा प्रवास करून आहे ना, म्हणजे या हायवेच्या बाजूलाच आहे। हे बघा, हे जोशी वडेवाले म्हणून आहे। तर या ठिकाणी नाश्ता करूया, भूक लागलेली आहे। आणि इथूनच आहे ना 30 मिनिटाचं डिस्टन्स आहे, म्हणजे 17 किलोमीटरचं अंतर आहे। तर पटपट आपण नाश्ता करूया आणि पुढे निघूया। हे बघा, राजेसाहेबांनी माझ्यासाठी फुलं घेऊन आले, माझे फेवरेट कमळाचे फूल। कमळाचे फूल माझ्यासाठी फक्त। धन्यवाद राजेसाहेब, माझ्यासाठी तुम्ही हे फुलं आणले। थँक्यू सो मच। हा माझे फेवरेट फुलं आहे। तर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतरच अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला। इथून देखील प्रवेश आहे आणि हे मेन ऑफिस आहे त्यांचं, हे गीता सार। त्याच्यानंतरच या ठिकाणी बघा सायनेजेस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कुठे जातोय आपण, कोणत्या दिशेला कोणतं मंदिर आहे किंवा कोणतं ठिकाण आहे ते लगेच समजून येतं। आज रविवार आहे, गर्दी दिसते मला। तर प्रवेश केल्यानंतरच आपल्याला सगळ्यात पहिला गोशाला नजरेस पडते। गाईंना चारा देऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे पूर्ण जागा एक्सप्लोर करूया। तर आता आपण चारा घेतलेला आहे। एक ह्याची जी प्राइस आहे ना 20 रुपये आहे। मरेमला देखील वाटलेला आहे की गाईंना आपण चारा देऊया म्हणून, तिने देखील 2 घेतलेला आहे। दे अगं, खाल्लं होतं त्यांना द्यायचं, ते बघ। हात लाव। कसं वाटलं? हा, कसं वाटलं? वाव मंडळी, बघा हे आहे ना काहीतरी एकदम मस्तच मंदिर आहे। आता कोणतं मंदिर आहे ना ते आपल्याला तिकडे गेल्यानंतर समजेल। किती भारी वाटतंय, मस्त असं एकदम टेकडीवरती आहे हे। आणि त्याच्यानंतर मग इथे बघा मस्त बसलेले आहेत लोक। हे कोणतं मंदिर आहे ते आपण तिकडे जाऊन बघूया। आणि या ठिकाणी आहे वृंदावन, आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत। पहिला आधी मंदिरात जाऊन येऊया।
तर मंडळी हे आहे श्री श्री राधामोहन मंदिर, जे आपण लांबून बघितलं. लांबून बघताना केवढं भव्य दिव्य आणि आता जवळून तर एकदमच भारी वाटतंय. तर मंडळी आपण आहे ना हे मंदिर बघितलं आणि आता तिथूनच आहे ना इथूनच आलो आणि आता आपण चाललेलो आहोत हे वृंदावन बघण्यासाठी. तर बघूया वृंदावन कशा प्रकारचं आहे हे. तर मंडळी आता आपण आहे ना मथुरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघा मस्तपैकी असा एक छोटासा पूल, ज्याला मराठीमध्ये आपण साकव म्हणतो, तो इथे आहे आणि खूप छान वाटतंय तो. पण त्या अगोदर तुम्ही बघून घ्या, हे आहे वसुदेव द्वारा कृष्ण को यमुना पार ले जाना. आणि आता हे जे तुम्ही बघताय ना, ही आहे यमुना नदी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आहे कृष्णाचे वडील वासुदेव आणि हे त्यांच्यासोबत आहेत श्रीकृष्ण. तर त्यांना घेऊन या नदी पार करण्यात आली होती. तर आता आपण इथून पलीकडे जाऊया. खूप गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे. आणि या साकवाच्या एकदम मधोमधच तुम्हाला अशा प्रकारचं दृश्य बघायला भेटतं बघा. तर मंडळी आता तुम्ही बघताय हे आहे श्रीकृष्णाचं हे घर, नंद भवन म्हटलं जातं. आणि त्या बाजूला आहे यशोदा भवन, श्रीकृष्णाची आई यशोदा त्यांचं घर. आपण आता ते बघणार आहोत. आता तुम्ही बघताय नामकरण समारंभ, म्हणजे या ठिकाणी आहे ना बलराम यांचं नामकरण झालं होतं. तर त्याबद्दलचं हे मस्त असं बनवलेलं आहे देखावा.
ओ फोटोग्राफर, हे दिसते तुला? हे अंगण दिसतंय का? तू गावामध्ये गेली नाही आहेस ना, तर तुला माहित नसेल. हे आहे ना, हे गोबराचं बनतं. गोबर गाईचं शेण असतं ना, त्या शेणाने सारवलेलं असतं. ह्याला सारवण करून केलेलं आहे हे पूर्ण. ह्याला आमच्या गावी आहे ना, घराच्या बाहेर ह्याला असंच एक अशी मोठी जागा प्रशस्त असते, त्याला आपण अंगण म्हणतो. जे गावाला गेलेले नाहीत त्यांना काय माहिती. हं? आतापर्यंतचा मंडळी माझा अनुभव खूप मस्त होता, खूप छान वाटलं. आणि तुम्ही देखील या ठिकाणी एकदा तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत तुम्ही इकडे येऊ शकता. पण एक लक्षात ठेवा, हे जे ठिकाण आहे ना, हे टुरिस्ट ठिकाण नाही आहे, हे स्पिरिच्युअल ठिकाण आहे. श्रीकृष्णाच्या गोपिका बघ, श्रीकृष्ण गोपिकांना घेऊन गंगा विहार करत आहेत. आता काय बोलणार नाहीस ना तू मला? आता मला काय बोलणार नाहीस ना? माझा कृष्णा फक्त माझ्यासोबत खेळतो. अच्छा.